ए स्नेहा अगं काय करायली चा बघा की आंब्याला किती चौर लागला ह्याला म्हणलं जरा फाट्याला जरा हे तरी द्यावा सपोर्ट तरी द्यावा. बाबा 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 किती तौर लागलाय ग ही. बघा की हा बरं तौर आहे का काय नुसत्या तौरानच झाड वाकून गेलंय. ओके तर आले आंबे आल्यावर तर झोपत आहे झाड सगळं आता काय करणार. काय आता ह्याला काय म्हणते जीव कशा जड झाल्यावर काय अगं लय हालून सगळे गळून जाते तर गळा लाव टेका लाव. नाही लागत की दुसरं घ्यावं लागते खनपटापट. अगं काय तू बी राहू दे आता राहू दे त्याला का अगं तर सगळा तौर पाडायला ती त्याला घे दादाला इकडं मी ते एक लाकूड काढतो. इकडे झाले काठी आहे तिथं बघा कसला तौर लागलाय. किती मोठा तौर लागला झाड हाय कोडूस नून आता ह्याला अगं त्याला धरणं राहत नाही एवढा हा राहत नाही व गळत या कसं काय गळत आहे का आहे की गळून जाते परत येत परत येते का आणखी बघा का ह्याला छोटे छोटे आंबे बी लागले तर आंबे बी लागले हो का? छोटीचे लागलेत की ग हे बघ, बघ, बघ. किती मोठे लागलेत ग एवढे जर आंबे निघाले ह्या झाडाला किती आंबे होतील ग. आंबेच आंबे एका झाडाचे बघा हो का हे तर बघा केवढंच हाया आणि ह्याला बघा किती लागलाय चौर. बघ ही तर कवडं झाड आहे ह्याला नुसतं लकडून गेले नुसतं हो काय पिवळा झालाय तोर गळत आहे का काय की बघा गळण नाही अगं मूळ नुकी फटे अहो, काय हात लावला की तुटला पिवळा पडलाय ते. होय पिवळं नाही पडत ती लय कमजोर असते ती हे काय चांगला तवर मोडला असतो हात लावलं की किती पडलं की. एका तवर ह्याला की 10-12 आंबे लागत होते घोस हालू नको तसा टाका लागली तोडून नुसतं तवर राहत नाही तुम्ही किती बी जपला होता किती बी जपला. हात लावून धरून बसणार हो का त्याला? मनानं गळू दे ना काय करायचं तू कशाला गाळाय तिचं हात लावल्यास गळतीच असते नाजूक खायची. काढते ते इळा घे दाद्या पसला ती काढ काय काढू ते झाड सोडते फटे त्याला टेका द्यायला चांगले झाड लागत एवढस फट्यानं काय होणार आहे. चांगले कुठले झाड आणायचे आता बघा की चांगले मोठाले जरा लाकडं मजबूत एवढस फट्यानं काय हे कशाला लावलं जात हे ती लाकूड होतं तिथेच त्याला दिलाय सपोर्ट दाखव असला असला होईल जरा उच पाहिजे पण काय होतंय तेवढंच पाहिजे लय उचत ही कशाला दिलाच एवढं टाका ही तिथं लाकूड होतं आधी दिलेलं हं दादा काय करायलाय सपोर्ट केला हे काय हे लाकूड दिसलं दादा काय करलास तू आंबे तोडायला का बाबा खांदायला का दादा खांदायला या बर बर त्याला काय काम चला मग उरका लवकर डबा फिवा भरलाच का आईचं आज ऑपरेशन ठरलंय डोळ्याचं ठरलं का हां ठरलंय आज मला कोणच काय म्हणलं नाही डबा कसा भरून बरं बरं लवकर चला घरी आता पुण्याच्याला ये मी गेल्यावर येईन सगळ्या आंब्याला टेकन लावून दे आंबे लागत आहेत आता तुमचं काय काम आहे तिथं अन्न जातील की काय काम आहे जावं लागेल ना थांबायला डोळ्याचं ऑपरेशन आम्हाला येते का हे टेकन द्यायला मी सगळं तोर पाडीन नको पाडू त्याला घ्या आली का तीच ते झाडाला हानी तवर नाही ठेवायला. दादा काय करलं बाबा बाबा दादा काय करलो गो मग खांदायलो खांदा काय खायला दादा तू शेंगा. शेंगा खायला का बाबा बाबा अरे तू कोण तू काय लागला लाकडं काढा बरं 2-4 हो का तिथं एक लाकूड निघत या कुठं ग काही कुठं ग या इकडे दाखवते इळा घे अगं त्याच्याकडून इळा घे की मग दादा इळा ना इकडं काही एक लाकूड निघत या तेवढं असतं बुरीच आहे ती राहू दे आडुशाला राहते तिथं आडुशाला राहते ए तिथं नको दादा तोडता आता सगळे आडू हात नाही लावा दादा दादा तोड पडतंय पप्पा त्याला घे बरं बाजूला त्याला पपईचं झाड टाकतो काढून हे काय करायचं अरे दादा तिथे खाली जाऊन पाडायला सगळा तोडती त्या खाली जाईल चला बरं इथं ती पोरग बसत नाही चल ते लाकडं काढू आधी आणि पुन्हा लावा लाकडं घेऊन येऊ चल बरं मी सरळ. काढा लाकडं सरळ सरळ काढून देतो तुला लाकडं तू लाव पुन्हा दुपारी दुपारी मी मला एकटीला येते तुम्ही लावायला हां तुला काय बुट्ट खायलेत का बुद्ध खात नाही ते तवर काढीन मी सगळा बरं चल काढून देतो पुन्हा आल्यावर लावा ऐकेल दादा वर चल लवकर डबा फिवा भरायचा आहे जायचे लवकर दवाखान्यात जायचे मला चला मग चला इथंच काय गप्पा मारीत बसला चला पटकन हां चला ते लाकूड उचल बरं तेवढं घे खांद्यावर कोणतं ते लाकूड काय हे का हां घे की खांद्यावर वजनापेक्षा जड असेल पाणी तापा होतं फोडायला घरी मग तुम्ही घ्या होय तुझ्या वजना एकट्यानं उचलून आणलेलं आहे ती मी मग ती तुमचं बी ओला असताना आता वाळून गेले सगळं छान खावता बघा किती आहे फार मातीत रुजलंय ती अगं आता कुजून गेलेस ती अरे दादा ऊस तुडू नका तोड काय राहिले त्या ऊसात तरी टाय सगळं गेलं वाळून काय
बघा. जात का नाही किती बी आता जातंय म्हणा. हां काय राहिले त्या ऊसात तरी. चला मग तुम्हाला देते डबा भरून तुम्ही जावा. मी जाते घरी. बरं चला.